महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेला मोठं यश मिळालं. शिवसेनेचे उपनेते रवींद्र फाटक यांच्या पत्नी जयश्री फाटक या बिनविरोध निवडून आल्यात. त्यांच्यासमोर असलेल्या एकमेव उमेदवारानं उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे जयश्री फाटक यांची निवड निश्चित झाली आहे. जयश्री फाटक यांच्या बिनविरोध निवडीमुळे संबंधित प्रभागात शिवसेनेची ताकद अधिक भक्कम झाल्याचं चित्र दिसून येत आहे. ही निवडणूक त्यांनी आपले पहिलेच निवडणूक खाते उघडत जिंकले असून त्यामुळे त्यांचं राजकीय पदार्पण यशस्वी ठरलंय. बिनविरोध निवड जाहीर होताच शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांनी जयश्री फाटक यांचं अभिनंदन केलं. फटाक्यांची आतषबाजी करत एकमेकांना मिठाई भरवून आनंद साजरा करण्यात आला. या विजयामुळे आगामी काळात पालिकेत शिवसेनेची भूमिका अधिक प्रभावी राहणार असल्याचं राजकीय जाणकारांकडून सांगितलं जात आहे. ठाण्यामध्ये प्रभाग क्रमांक 18 मध्ये जयश्री रवींद्र फाटक, सुखदा संजय मोरे आणि राम रेपाळे या 18 मध्ये तिन्ही उमेदवार विजयी झालेले आहेत. आमचे बिनविरोध विजयी झाले आहेत. सर्वप्रथम मी या ठाण्याच्या जनतेचं, या विभागाच्या सर्व जनतेचं आणि जे अपक्ष आमचे उमेदवार होते त्यांनी आमच्यावरती विश्वास ठेवला, सन्माननीय शिंदे साहेबांवरती विश्वास ठेवून महायुतीचे तिन्ही उमेदवार विजयी झाले. त्याबद्दल मी सर्वप्रथम आमचे मुख्य नेते श्री एकनाथ शिंदे साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या दोघांचं मनापासून अभिनंदन करतो. तर कशा प्रकारे आहे, किती उमेदवार उभा होते आपल्या विरोधात आणि कशा प्रकारे त्यांनी माघार घेतली? मला वाटतं आमच्या 18 मध्ये टोटल 20 उमेदवार उभे होते अपक्ष आणि त्या अपक्ष पार्टीचे होते. तर सर्वांनी विचार केला की आमच्या माध्यमातून, सन्माननीय शिंदे साहेबांच्या माध्यमातून या विभागामध्ये कामं होत आहेत. जे चारही नगरसेवक आमचे दीपक वेतकर आहेत आणि ते पण विजय होतील. काय 16 तारीखला त्यांचा विजय होईल, त्यात काही शंका नाही जरा पण आपण प्रयत्न करत होतो. प्रयत्नाला यश आलं आणि शिंदे साहेबांवरती विश्वास ठेवून या ज्या सर्व अपक्ष उमेदवारांनी आम्हाला सहकार्य केल्याबद्दल त्यांचं मनापासून. सर, इतर कोणकोणत्या पक्षाचे उमेदवार होते का या ठिकाणी आणि कशा प्रकारचं? सर्वप्रथम या पक्षामध्ये उपाटा असेल, काँग्रेस असेल, सर्व अपक्ष उमेदवार, सर्व पक्षाचे मनसे असेल, या सर्वांचे उमेदवार या पक्षाच्या या प्रभागामध्ये होते. सर्वांनी आपापल्या माध्यमातून त्यांना वाटलं की बाबा या उमेदवाराच्या माध्यमातून शिंदे साहेबांच्या पाठी, सर्व उमेदवारांच्या पाठी उभं राहायचं, म्हणून त्यांनी सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद. ओके.